पीएम किसानचा हप्ता आला. आता नमोचा 7वा हप्ता येणार. पण या शेतकऱ्यांना नमोचा हप्ता मिळणार नाही. कोणत्या शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचा हप्ता येणार नाही त्यांची यादी जाहीर. या शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेतून बाहेर काढलं. पीएम किसानचा हप्ता 2 ऑगस्ट रोजी जमा झाला. आता लगेच नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता सुरू. शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा व्हायला सुरुवात होणार आहे. पण हे पैसे महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांना येणार नाही. नमो शेतकरी योजनेच्या 7व्या हप्त्यासाठी 4 नियम आणि 2 कागदपत्र लागू झालेत. आता जे शेतकरी हे 4 नियम पाळतील आणि 2 कागदपत्र त्यांच्याकडे असतील त्यांनाच नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता मिळणार. आता 2000 रुपये मिळण्यासाठी 2 कागदपत्र आवश्यक. नमो शेतकरी योजनेचा कोणत्या शेतकऱ्याला हप्ता येणार नाही त्यांची वेगळी यादी जाहीर करण्यात आली. सरकारकडून 3 वेगळ्या याद्या जाहीर. एक यादी ही पात्र शेतकऱ्यांची आहे, तर दुसरी यादी ही अपात्र शेतकऱ्यांची आहे, तर तिसरी यादी पेंडिंग म्हणजेच स्थगित झालेल्या शेतकऱ्यांची आहे. आता तुमचं नाव जर पहिल्या यादीत म्हणजे पात्र शेतकऱ्यांच्या यादीत असेल तर तुम्हाला नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता आज किंवा उद्या मिळणार आहे. जर तुमचं या नाव अपात्र शेतकऱ्यांच्या यादीत असेल तर तुम्हाला लगेचच्या लगेच ही 2 कागदपत्र जमा करावी लागतील आणि जर स्थगित मध्ये असेल तरीही तुम्हाला 2 कागदपत्र आवश्यक असणार आहे. आता शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा व्हायला सुरुवात झालेली आहे. कोणत्याही क्षणी तुम्हाला मेसेज येणार. पण त्याआधी तुम्ही हे 4 नियम आणि 2 कागदपत्रांची जर पूर्तता केली तर तुम्हाला पैसे मिळून जातील. सरकारने पहिल्यांदाच कोणत्या शेतकऱ्यांना हप्ता येणार नाही त्यांची यादी जाहीर केली, नवी नियमावली जाहीर केली, हप्त्यांचं वेळापत्रक आलेलं आहे. कारण की नमो शेतकरी योजनांच्या पहिल्या टप्प्यामध्ये काही ठराविक शेतकऱ्यांना सोडलेलं आहे, काही ठराविक शेतकऱ्यांना पैसे येणार नाही, तसेच काही ठराविक जिल्हे आणि बँकांची यादी ही आलेली आहे. त्यामुळे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहतोय की नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार, कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार नाही, कोणते 2 कागदपत्र 2000 रुपये जमा करण्यासाठी लागणार, कोणते 4 नियम नमो शेतकरी योजनेच्या 7व्या हप्त्यासाठी करण्यात आलेले आहे, याची डिटेल माहिती आपण घेतोय. आता तुम्ही व्हिडिओ अजिबात स्किप करू नका. जर तुम्हाला नमो शेतकरी योजनेचे पैसे पाहिजे असतील तर हा व्हिडिओ कृपया शेवटपर्यंत पहा. शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची आणि एक दुःखाची बातमी आली. शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा व्हायला सुरुवात झाली, पण याचे वितरण 2 टप्प्यामध्ये केलं जाणार आहे. कारण की हे पैसे सर्व शेतकऱ्यांना मिळणार नाही. नमो शेतकरी योजनेचे पैसे पहिल्या टप्प्यात काही ठराविक जिल्ह्यात सोडले जाणार आणि काही ठराविक जिल्ह्यामध्ये सोडले जाणार नाही. त्यामुळे सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे पैसे जमा होणार नाही आणि त्यातच अपात्रतेची तांती तलवार आलेली आहे. कारण की 3 वेगळ्या याद्या प्रसिद्ध झाल्या, ज्यामध्ये पहिली यादी पात्र शेतकऱ्यांची, दुसरी यादी अपात्र शेतकऱ्यांची आणि तिसरी यादी स्थगित असणाऱ्या शेतकऱ्यांची असणार आहे. पहिल्या टप्प्यामध्ये कोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे येणार, कोणत्या बँकांमध्ये पैसे येणार याची संपूर्ण सविस्तर यादी जाहीर झाली आहे. त्यामुळे तुमचं खातं कोणत्या बँकेमध्ये असायला हवं, त्यानंतर तुम्हाला पैसे येतील याची यादी देखील जाहीर. कोणत्या जिल्ह्यामध्ये, कोणत्या बँकेमध्ये पहिल्या टप्प्यात पैसे जमा केले जाणार आता आपण ते पाहणार आहोत. कोणत्या शेतकऱ्यांना अपात्र केले जाणार, कोणते 2 कागदपत्र शेतकऱ्यांना जमा करावे लागणार ते आपण पाहतोय. पण सगळ्यात आधी नमो शेतकरी योजनेचे पैसे पहिल्याच टप्प्यात सर्व बँकेमध्ये येणार नाहीत, तर ते काही पहिल्या टप्प्यात, काही दुसऱ्या टप्प्यात, म्हणजे 3 टप्पे करण्यात आले आहे. पहिल्या टप्प्यात 12 बँका आहेत, दुसऱ्या टप्प्यात त्या ठिकाणी त्याच बँका आहेत. म्हणजे अशा पद्धतीने प्रत्येक टप्प्यामध्ये बँका बदलल्या, तसेच जिल्ह्यांची नावे देखील बदललेली आहे. तुम्हाला 2000 रुपये खात्यात येणार, पण त्यासाठी तुमच्याकडे विशेष कागदपत्रांची मागणी केली गेलेली आहे. तुमच्याकडे जी पात्रता आहे ती वेगळ्या पद्धतीने तपासली जाणार आहे. आता मग कोणत्या शेतकऱ्यांना पैसे येणार आहे आणि कोणत्या शेतकऱ्यांना पैसे येणार नाही हे लक्ष देऊन आता ऐकायचं आहे. सरकारच्या माध्यमातून वेळोवेळी सूचना देण्यात येत असतात, पण बरेचसे शेतकरी त्याकडे दुर्लक्ष करतात आणि त्यामुळे मग ते वाट पाहत बसतात की हप्ता आला नाही. बऱ्याच वेळा शेजारच्या शेतकऱ्याला येतो, बाकीच्या शेतकऱ्याला येतो, मग तुम्ही चिंता करत बसता. त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही लक्षपूर्वक बघायचा आहे. पहा, सरकारने सांगितलं होतं एक महत्त्वाचं कागदपत्र जे गेल्या 2-4 महिन्यापासून शेतकऱ्यांना काढायला लावलं होतं. आता शेतकऱ्यांना बऱ्याचशा शेतकऱ्यांनी ते कागदपत्र काढलं नाही, काहींनी नुसता अर्ज केला पण त्याच्याकडे ते कागदपत्र आलं नाही. पण सरकारने आता स्पष्टपणे सांगितलं की हे एक कागदपत्र आणि अजून एक दुसरं, तर अशा 2 कागदपत्रांची मागणी ही शेतकऱ्यांकडून आता होणार आहे. आता पहिलं कागदपत्र आहे पहा, फार्मर ID कार्ड. आता 2-4 महिन्यापूर्वी सरकारने सांगितलं होतं की ज्या शेतकऱ्यांकडे फार्मर ID कार्ड नाही आहे त्यांच्या खात्यामध्ये कुठल्याही सरकारी योजनेचे पैसे येणार नाही. पण आता सरकारने काय केलं की बऱ्याचशा शेतकऱ्यांनी काय केलं होतं की याला अर्ज करून टाकला, अर्ज केलाय पण कार्ड अजून हातात आलेलं नाही. पण सरकारने थोडीशी शिथिलता दिलेली आहे. पण यामध्ये सरकारने हेही सांगितलं की लवकरात लवकर हे फार्मर ID कार्ड काढून घ्या.
तुम्ही जर अप्लाय केलेलं असेल तर मग चांगली गोष्ट आहे. पण बऱ्याचशा शेतकऱ्यांनी याला अजून अर्ज देखील केलेला नाही, तर मग त्या शेतकऱ्यांचा बाकी प्रॉब्लेम होऊ शकतो. आता दुसरं कागदपत्र जे फार्मर आय डी कार्डपेक्षाही महत्त्वाचं आहे ते म्हणजे तुमचं रेशन कार्ड. आता जर तुमच्याकडे पिवळं किंवा केशरी रंगाचं रेशन कार्ड असेल आणि तुम्ही त्या ठिकाणी नमोचा लाभ घेण्यासाठी पात्र असाल, पण आता त्यासाठी प्रक्रिया सरकारने करायला लावलेली आहे. आता ती प्रक्रिया जे शेतकरी लवकरात लवकर करतील त्यांना कोणत्याही क्षणी पैसे जमा होतील. आता तुम्हाला जसं माहिती आहे 2025 हे वर्ष चालू झाल्यापासून सरकारने वेळोवेळी सांगितले की रेशन कार्डची ई-KYC करून घ्या. आता बऱ्याचशा शेतकऱ्यांनी याकडे दुर्लक्ष केलं आहे. ज्या शेतकऱ्यांनी ई-KYC केलेली नाही आहे आपल्या पांढऱ्या आणि पिवळ्या रेशन किंवा पिवळ्या आणि केशरी रेशन कार्डची, त्यांनाही आता हप्ता येण्यास प्रॉब्लेम होऊ शकतो. आता सरकारने हेही सांगितलं आहे, पुढचा एक नवीन नियम लागू केला आहे की एका कुटुंबामध्ये बघा बऱ्याचशा लोकांनी काय केलं आहे की एका कुटुंबामध्ये 2 जण 3 जण म्हणजे एका शेतकरी कुटुंबात 2 व्यक्ती 3 व्यक्ती 4 व्यक्ती असतात. तर बरेचसे शेतकरी काय करत आहेत की प्रत्येकजण लाभ घेतोय, म्हणजे एका घरातून 2-2 3-3 शेतकरी त्या ठिकाणी लाभ घेत आहेत. अशा प्रकारचं अजिबात चालणार नाही. आता शेतकऱ्यांची नावे कापली जाणार आहेत. आता बऱ्याचशा घरामध्ये काय होतं की वडील त्या ठिकाणी लाभ घेतात, मुलगाही त्या ठिकाणी लाभ घेतो, बऱ्याच वेळा पत्नी त्या ठिकाणी लाभ घेते. अशा 3-3 4-4 घरांमध्ये त्या ठिकाणी लाभ घेतला जातो. तर असं आता अजिबात त्या ठिकाणी चालणार नाही. सरकारने वेळोवेळी स्पष्ट केलं आहे की एका कुटुंबातल्या एकाच व्यक्तीला लाभ दिला जाणार आहे. या व्यतिरिक्त अजूनही महत्त्वाचा एक नियम असा आहे की बरेचसे शेतकरी काय करतात की या योजनेचा लाभ घेतात, पण या व्यतिरिक्त दुसऱ्या योजना आहे की ज्यामध्ये आपण बघितलं असेल की लाडकी बहीण योजना आहे, मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना आहे. तर अशा इतरही योजनांचा लाभ ते त्या ठिकाणी घेत असतात आणि मग यामुळे त्यांना देखील प्रॉब्लेम आता इथून पुढे येऊ शकतो. आता यामध्ये ज्या घरामध्ये एकापेक्षा 2 लाभार्थी आहेत, आता उदाहरणार्थ 3 असतील तर 2 जणांची नावं कापली जाणार आणि एकाच जणाला त्या ठिकाणी लाभ दिला जाणार. मग आता कोण राहणार याच्यापैकी? आता 3 जण आहेत, तर मग कोणाचा लाभ चालू राहणार? म्हणजे आईवडिलांचा राहणार की मुलांचा राहणार की कसं राहणार? तर यामध्ये सरकारने एक विशेष नियम लागू केला आहे की ज्यांचं वय जास्त आहे त्यांचा लाभ राहणार आणि ज्यांचं त्यानंतर मग 2 म्हणजे जे असणार आहे ज्यांचे वय कमी आहेत. आता उदाहरणार्थ वडील आणि 2 मुलं लाभ घेत असतील तर वडिलांना लाभ कंटिन्यू राहील, मुलांचा लाभ कॅन्सल होऊन जाणार आहे. तर अशा पद्धतीनं सूचना त्या ठिकाणी करण्यात आली आहे. आता 7वा हप्ता कोणत्या बँकेमध्ये येणार? तर सगळ्या राष्ट्रीयकृत बँका आणि पोस्ट ऑफिस, सर्व राष्ट्रीयकृत बँक पोस्ट ऑफिस याच्यात पैसे येतील. या व्यतिरिक्त खाजगी बँकांमध्ये देखील पैसे आणि फक्त पतसंस्था असते, मल्टी स्टेट क्रेडिट सोसायटीज असते. तर अशा प्रकारच्या ठिकाणी तिथं पैसे येणार नाही. तर ही त्या ठिकाणी नोंद शेतकऱ्यांनी घ्यायची आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सगळ्या नियम निकष आणि अटीनुसार हे पैसे वाटप होणार आहे. त्यामुळे बऱ्याचशा शेतकऱ्यांना याच्यामध्ये हप्ता येणार नाही. पण जे पात्र शेतकरी आहे, जे खरोखर पात्र आहे, त्यांना 100% हा लाभ मिळणार आहे याची ग्वाही सरकारने देखील दिलेली आहे. त्यामुळे आता काळजी करण्याची अजिबात त्या ठिकाणी गरज नाही आहे. आणि जिल्ह्यांची यादी देखील आता लवकरच त्या ठिकाणी प्रसारित होणार आहे. जे जिल्हे लोकसंख्येच्या दृष्टीने लहान आहे, लाभार्थी संख्येचे जे लहान जिल्हे असतात तर तिथे आधी सुरुवात होते आणि नंतर हळूहळू मोठ्या जिल्ह्यांकडे जे आहे ते वितरण सरकत असतं. तर नेहमीप्रमाणेच असंच वितरण त्या ठिकाणी होणार आहे. एका दिवशी सर्व शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे येणार नाही. त्यामुळे त्या ठिकाणी घाबरून जाण्याची गरज नाही. फक्त आपली पात्रता तपासा, आपल्या रेशन कार्डची ई-KYC केली का पहा, आपल्या घरात किती लाभार्थी आहेत ते एकदा चेक करा आणि सगळं क्लिअर असेल तर नक्कीच पैसे येतील. आता तुम्हाला किती पैसे आतापर्यंत जमा झाले कमेंट करून नक्की कळवा. कुठल्या शंका असेल तर कमेंट करा. चॅनल नवीन असेल सबस्क्राईब करा.